थोडंसं बाहेर फिरायला आलं तर चांगलं वाटते. हो ना, घरच्यांसोबतही भांडण करू करू खूप कंटाळा येऊन जाते, म्हणून बाहेर येऊन थोडेसे भांडणं करावं. हे बाकी तुझे आपल्याला पटते. म्हणूनच तर आपल्या दोघींचं पटते ना. कोणते लोक येऊन राहिले व थोडेसे अलगद दिसून राहिले. मला वाटते फिरायला ते इथे येऊन नाही राहिले. कोणते म्हणून राहिली हो तू? ते पायना समोरून येऊन राहिले. ए भाऊ, का सुरू आहे रे तिथे? पिक्चरची शूटिंग होऊन राहिली. कोणता पिक्चर? आता ते मले कसं माहीत राहील, तिथे जाऊन विचारा. ए कमला, तिथं पिक्चरची शूटिंग होऊन राहिली म्हणते. हो का? पिक्चरची शूटिंग होऊन राहिली तर हिरो हिरोईन कुठे आहे? काकू, मी हिरो आहे आणि हे हिरोईन आहे. बापरे, तुम्ही हिरोईन आहे? आज मी धन्य धन्य झालो की माझ्या बाजूनं एक हिरोईन उभी आहे. थँक्यू स्मार्ट बॉय. मी स्मार्ट बॉय आहे. मग तुमच्यासोबत ह्या पिक्चरमध्ये मी काम करू? चालेल. का चालेल? इथं का शूटिंग झाल्यानंतर मी साफसफाई करायला आलो आहे का? मी हिरो आहे या पिक्चरचा. चल वर राणी, आपण तिकडे जाऊन उभं राहू. बाय स्मार्ट बॉय. बाय राणी जी. ए राणी, लवकर चल, नाहीतर हा या पिक्चरचा हिरो बनून जाईल. ए कॅमेरामॅन, तिकडे सरक. मी का तुले ए कॅमेरामॅन दिसून राहिलो का? चांगल्यानं बोल. नाही नाही, कॅमेरामॅन बाजू व्हा म्हटलं मी. असं बोल. हां मॅडम, तुम्हाला या बोटवर बसायचं आहे. कुठे? मागे, इथं जे समुद्राच्या जवळ हे बोट दिसून राहिली ना, तिथं. नाही, माझे कपडे घाण होईल. मॅडम, बोटमध्ये पाणी नाही आहे. तरीही तुम्ही त्यामध्ये गाद्या वगैरे टाका, त्यानंतरच मी बोटमध्ये बसेल. बिट्टू, आताच्या आता हिरोईन जशी म्हणते तसं कर. पण सर, एवढ्या साऱ्या गाद्या आता भेटन कुठं? अरे थोडी गावात चौकशी कर. ठीक आहे, बघतो मी. ओ साहेब, थोडंसं लवकर करा, मला एका लग्नातल्या ऑर्डरसाठी पण जायचं आहे. कॅमेरामॅन, थोड्या वेळ थांबा तुम्ही, तुम्हाला पैसे भेटून जाईल. हो, पैसे भेटून जाईल, पण तिथं लग्न झाल्यानंतर मी फोटो काढायला गेलो तर ते लोक का मला सोडणार आहे का? आम्ही तुला ॲडव्हान्स दिला आहे, तो ॲडव्हान्स परत कर. साहेब, का बोलून राहिले? वेळेवर कोणता कॅमेरामॅन नाही भेटन शूटिंगसाठी. नाही नाही, राहू दे तो ॲडव्हान्स पण. थोडा वेळ वाट पहा फक्त, आपण लवकर करू सर्व. तर मी कुठे तुम्हाला ॲडव्हान्स परत देऊन राहिलो? कालच मी पार्टी केली मित्रांसोबत तर खर्च झाला. सर, मी गावातल्या लोकांना कुठं बिचायत केंद्र आहे का तर विचारून येतो. हो, जा लवकर. इथं बिचायत केंद्र आहे का जी? हो, तुम्हाला गावात बिचायत केंद्र भेटून जाईल. ठीक आहे. ओ साहेब, एखादं रोल असेल तर मला देऊन द्या ना. एखाद्या म्हाताऱ्याचं राहीन तर सांगीन तुम्हाला. का म्हटलंय ना? म्हाताऱ्याचं राहीन तर सांगीन म्हणते तुम्हाला. मी का म्हातारा दिसतो का? दिसता म्हणूनच तर म्हटलं ना. आता माझ्यासारखे सर्व स्मार्ट थोडी राहणार आहे का हिरोईन मला स्वतः स्मार्ट बॉय म्हणन. हां, जास्त फेकू नको. जा, शूटिंग पाय. हो, तेच तर पाहून राहिलो. शांते, तुले हिरो ने हिरोईन चांगले वाटून राहिले का? हा का हिरो आहे का व? पिक्चर बनवण्यावाल्यानं माहीत नाही का पाहून घेतलं तर. त्याचे केस पहा एका रंगाचे, कपडे ढंगाचे नाही, पायामध्ये बुटं नाही. पिक्चर जो बनवून राहिला त्यालाही का समजणार आहे? तोही कमी वयाचा दिसून राहिला. मला तर बिलकुल नाही आवडला हिरो. आजकाल तर कोणालाही रोल देऊन देते येता जात्यावाल्याले, पाहती नाही का तो कसा दिसते, का दिसते. एक मिनिट बाजू हो राणी. का झालं? त्या काकू माझ्याबद्दल खूप वाईट वाईट बोलत आहे. बोलू दे ना, तर बरोबरच बोलत आहे. बाजू हो तू. काकू, का बोलून राहिले तुम्ही माझ्या बाऱ्यामध्ये? तुझ्या बाऱ्यामध्ये का बोलणार आहे आम्ही? तुम्ही म्हणून राहिले ना का मी चांगला हिरो नाही आहे. तुम्ही माझे पिक्चर तरी पाहिले आहे का आतापर्यंत? कोणता आहे तुझा पिक्चर? का सांगणार आहे तो? हा पहिलाच पिक्चर आहे त्याचा. म्हणूनच म्हटलं असा हिरो काऊन घेतला. असा हिरो म्हणजे का झालं मल? खरंच तो बोलत आहे त्या, कशाला एवढं चिडून राहिला? हो, त्याच्या बाऱ्यामध्ये पण खरं बोलत आहे आणि तुझ्या बाऱ्यामध्ये पण खरंच बोलून राहिलो. हे काही हिरोईनी आहे आजकालच्या चष्मा लावलेल्या. तर का झालं चष्मा लावला आहे तर? पण किती सुंदर आहे मी. सुंदर न तू माझ्या तरुणपणीची फोटो पाय, तुझ्यापेक्षा मी किती सुंदर आहे. तशी मी आताही सुंदरच आहे.
आता काकू तुझ्या बाऱ्यामध्ये बिलकुल बरोबर बोलत आहे. का बरोबर बोलून राहिल्या? हे तुझं नशीब समज का तुझ्यासारखे फडतूस हिरो सोबत मी रोल करायला तयार झाली. मला फडतूस म्हणते? स्वतःला आतापर्यंत एकाही पिक्चरमध्ये एंट्री नाही भेटली. तुला कुठं भेटली? तुझा इथं पहिलाच पिक्चर आहे ना. पण ह्या पिक्चरमध्ये तर तू माझ्याच ओळखीमुळे आली ना. का तुझ्या ओळखीमुळे आली आहे? आता तू अशीच म्हणशील. का झालं? तुमच्यामध्ये का सुरू आहे बोलणं? सर, ह्या काकू पहा केव्हाची आमच्याबद्दल काही काही बोलत आहे. ए पोरा, आम्ही काही नाही बोलून राहिलो. अरे त्यांना सर म्हणा ना. आम्ही कायले सर म्हणू? म्हणत बस तू. किती कमी वयाचा आहे तो? मला वाटते 10-12 वर्षाचा असन. आंटी, मी 10-12 वर्षाचा नाही आहे, 40 वर्षाचा आहे. बापरे बाप, खरंच तू 40 वर्षाचा आहे? शांते, पाहिलं? हा 40 वर्षाचा आहे म्हणते. हो ना, 40 वर्षाचा आहे बाप्पा हा पोरगा. ते सर्व जाऊ द्या. आम्ही दोघं का खराब हिरो हिरोईन आहे? हो, आता का पिक्चरचा बजेट नव्हता म्हणून तुमच्यासारख्या हिरो हिरोईनला घ्यायला लागलं मला. जा, आम्हाला नाही करायचा हा पिक्चर. जास्त भाव खाऊ नको, नाही तर हाही पिक्चर नाही भेटन ना दुसराही पिक्चर नाही भेटन. सर, सर्व व्यवस्था झाली आहे बोटमध्ये. ए 40 वर्षाच्या पोरा, काकू मला 40 वर्षाचा नको म्हणा. तर मग काय म्हणणार आहे तुले? काहीच नको बोला. मॅडम, तुम्ही काम करत आहे का फिल्ममध्ये? हो, करत आहे. मग जा, तिथे बोटवर बसा. आता तुम्हाला का निमंत्रण पत्रिका छापून देऊ का? मलाही बसायचं आहे. हो. हे काय, माझ्यासाठी गाद्या नाही टाकल्या, हिरोईनसाठी गाद्या टाकल्या. गाद्या तेवढ्याच भेटल्या म्हणून. ए पोरी, तू हिरोईन आहे ना, हाच ना. सर, तुम्ही त्या काकूला पहिले शांत करा. अरे काकू, आजकालच्या पोरींना काय समजणार आहे? हे तर तुमच्यासारख्या काकूंना समजते का कसे फोटो काढले पाहिजे. ए बापू, मग काढ बरं आमचे फोटो. राहू द्या, फालतूच तुमची तारीफ केली. तो कॅमेरामॅन पण पहा कसा बोलून राहिला त्या काकूंसोबत माझ्याबद्दल. तर बरोबरच तो बोलून राहिला ना. थांब तू, आता तुला सांगते कसा बरोबर बोलत आहे म्हणून. ओ सर, वाचवा मला. ए बिट्टू, वाचव ना रे, मारत आहे हिरोईन. म्हणशील तू पुन्हा? नाही 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 म्हणणार. शांते, आता शूटिंग पाहायला मजा येऊन राहिली हो ना? हो कमला, इथेही झगडे लावण्यात आपण यशस्वी झालो.